सगळ्यांचं आरोग्य निरोगी राहावं, सर्वांना उत्तम आयुष्य आनंदी जगता यावं, यासाठी प्रत्येक माणसाने आरोग्यासाठी जपायला पाहिजे. प्रत्येकाचं आरोग्य हे निरोगी असावं आणि त्या निरोगी आरोग्याची जी आंतरिक असलेली जी शक्ती आहे आणि त्या शक्तीमुळे जी माणूस आज उत्तम आनंदी जगतो आणि आनंदी आयुष्य त्याचं घालवतो, त्यासाठी महाशिबिराचे मार्गदर्शनाचे आयोजन केलेलं आहे. आता जवळजवळ 2 लाखाच्या आसपास नोंदणी झालेली आहे आणि सगळ्या म्हणजे प्राथमिक जी तपासणी असते ती सर्व प्रकारे केली जाईल आणि त्याला मार्गदर्शन पुढे विनामूल्य आजच्या दिवसाला फक्त गोळ्या दिल्या जातील. आपण आरोग्यासहित आध्यात्मिक आरोग्य लोकांनी जपता आहात, त्यांना काय संदेश द्याल? आरोग्यासाठी जपण्यासाठी जी मनाची भूमिका आहे ती प्रत्येकाने चांगल्या विचारामध्ये असावी, चांगल्या विचारामध्ये करावी. कारण मूळ भूमिका जी आहे माणसाची, ते मनच माणसाला नेहमी आरोग्य बिघडवण्याचं कारण मनच करतं. कारण कोणत्याही गोष्टीचं काय जर समजा आपण काय विचार केला, वेगळा विचार केला खाण्याचा पिण्याचा, तर ते मनाला थांबवता आलं पाहिजे. मन नाही मनाला थांबवता नाही आलं तर कठीण आहे. आता सहज आपण बघतो वेगळ्या प्रकारची व्यसनाधीनता असते. व्यसनाधीनता माणूस का करतो तर मनाची भूमिकाच अस्थिर असते. मनाला वेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास असतो किंवा मनाला वेगळ्या प्रकारचे विचाराच्या टोचणे असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मगाशी मी सांगितलं की वासना आणि आसक्ती ही भूमिका मनाला सांभाळायला पाहिजे, प्रत्येकाने सांभाळायला पाहिजे. ती सांभाळली तर आरोग्य उत्तम राहतं, निरोगी आयुष्य मनुष्य जगू शकतो. असंख्य लाखो दास आज एकाच जागेवर एकत्र आरोग्य तपासणी करून घेणार, नेमकं गमित काय आहे? गमित असं काय नाही, प्रत्येकाला मार्गदर्शन मिळावं हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं काय प्रत्येकाला काय असं काय नाही, बाहेरचे पुष्कळ माणसं आलेले आहेत, बाहेरचे तपासणीसाठी माणसं बुकिंग आपल्याकडे झालेली आहे. आपणच आपल्या बैठकीतले केल्या अशातला अर्थ नव्हे, सगळ्यांसाठी खुलं आहे. साहेब, आपल्या कार्यातून सातत्याने एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित होता. आज नानासाहेबांची विचार गिनीज बुक ऑफ वर्ल्डच्या माध्यमातून जागतिक स्तरावर जाणार, त्याबद्दल काय वाटतं? नाही, मला काय आम्हाला आनंद वाटणारच. कारण आज हे सगळं कार्य जे आहे नानासाहेबांनी आजपर्यंत जे कष्ट केलेले आहेत, 70 वर्ष कष्ट केले त्यासाठी, ते आज ऐश्वर्यात उभं राहिलेले आहे. सर्वांपर्यंत त्यांचे विचार जायला पाहिजेत, ही भूमिका आमची सगळ्यांची आहे.